आज आमच्या कंपनीला ओशन फिल्म कंपनीला 13 इयर्स कंप्लीट झाले आहेत. त्यासाठी आज आम्ही आमच्या बॉसेसचा इंटरव्ह्यू घेणार आहोत आणि छान त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो वी आर प्रेझेंटिंग यू द मेन बिहाइंड आवर कंपनी, मिस्टर ओंकार काटे, सुबोध खानोलकर अँड सुजय हांडे. सो बेसिकली आता तुम्ही एवढे वर्ष सगळ्यांचे इंटरव्ह्यूज घेतले आहेत, सगळ्यांना थोडंफार प्रेशर डेव्हलपमेंट तुम्ही दिलेली आहे, तर दिस टाईम दॅट्स वाय वी आर युअर टू टेक युअर इंटरव्ह्यू. आणि आपण आज म्हणजे ओशनने 13 इयर्स कंप्लीट केले त्यावरती, तर आपण 13 इयर्सच्या तुमच्या जर्नीबद्दल आज बोलणार आहोत. आम्हाला काही गोष्टी इन्साईट्स आपल्या कंपनीबद्दल जाणून घ्यायच्या आहेत. ओके. तुम्ही तिघं सगळ्यात पहिल्यांदा कुठे भेटलात? तुमच्या तिघांच्या मैत्रीची सुरुवात कशी झाली? तर आमची मैत्रीची सुरुवात ही रुपारेल कॉलेजमध्ये झाली. रुपारेल कॉलेजमध्ये मी आणि ओंकार एका बॅचला होतो आणि आम्हाला नाटक करण्याची इच्छा होती, त्याच्यामुळे आम्ही नाटकाचा ग्रुप जॉईन केला. नाटकाच्या ग्रुपमध्ये सुबोध आमचा सिनियर होता आणि मग तेव्हापासून ही सुरुवात झाली. आणि सुरुवातीला ऑफकोर्स तो सिनियर असल्यामुळे थोडंसं दडपण होतं, पण नंतर आम्ही अजून पण आहे दडपण, पुढे बोलणार होतो. पण तिथे आम्ही एकत्र त्या नाटकाचं अख्खं प्रोडक्शन सांभाळायला लागलो आणि तिथे मला वाटतं की त्या पॉईंटला आमची थोडीशी मैत्रीची सुरुवात तिथून झाली. अच्छा, मग तुम्ही दोघं एक बॅचमध्ये होतात आणि सुबोध तुमचा सिनियर होतात. देन वाय डिड यू थिंक की नाही आम्हीच तिघं आहोत जे एकत्र येऊन आम्ही एक कंपनी फॉर्म करू शकतो? म्हणजे इफ यू आर सेईंग की यू म्हणजे थोडं प्रेशर होतं आणि एक दडपण होतं, तर मग का असं वाटलं की नाही आम्ही तिघंच एक परफेक्टली एकत्र येऊन एक चांगली कंपनी फॉर्म करू शकतो किंवा काहीतरी चांगलं करू शकतो? असं तेव्हा काही वाटलंच नव्हतं. अच्छा. रुपारेलची 5 वर्ष तर आम्ही नाटकाचा फोकस ठेवून पूर्ण सगळं चाललेलं. फोकस नाटकाचा होता, म्हणजे आम्ही पूर्णपणे त्याच्यासाठी सगळंच करत होतो. आणि मला वाटतं ती 5 वर्ष झाल्यानंतर पुढची 2 वर्ष म्हणजे तो सिनियर 2 वर्ष आम्हाला. सो त्या 2 वर्षाचा पण तो आमच्याशी त्याच कनेक्शनने कनेक्टेड होता, म्हणजे नाटकाच्या आणि या सगळ्या याच्यामध्ये. आणि ही गोष्ट म्हणजे कंपनी काढणं किंवा हे सगळं करणं ह्याच्याही पेक्षा जास्त आधी मुळात आमच्या तिघांचे विचार जुळले. आजपर्यंत ते आत्ता 13 वर्षांचं जे तू सांगितलंस, तर त्या 13 वर्षांच्या ह्याच्यामध्ये मुळात आम्ही त्याच लाईनवरती 13 वर्ष चाललोय, म्हणून आम्ही ते एकत्र आहोत. आणि ही आत्ताचा जो काय म्हणूया, आत्ता आपण सगळेजण ज्या विचारांनी एकत्र आलोय तेच ते विचार तिथून सुरुवात झालेत. सो तेच ते बॉन्डिंग आहे आणि त्याच्याचमुळे त्याचं रूपांतर पहिलं चांगल्या घनिष्ठ मैत्रीमध्ये झालं. मैत्रीचं रूपांतर काहीतरी चांगलं करण्याच्या याच्यासाठीच एकत्र येणं झालं. त्याचं रूपांतर मग ओशन फिल्म कंपनीमध्ये झालं असं मला वाटतं. वर्क एथिक्स आणि विचार करण्याची पद्धत सारखी असली. आणि वाय ओशन फिल्म कंपनी, म्हणजे नाव का ओशन आपण ठेवलं? तो एक महत्वाचा किस्सा आहे, तो मला सांगायला पाहिजे. ओशन फिल्म कंपनी प्रायव्हेट लिमिटेड हा जो हे जे नाव तयार झालं त्याचा किस्सा खूप इंटरेस्टिंग आहे. तर आपण 2009-10 पासून आम्ही ॲज अ टीम ॲज अ कंपनी काम करायला सुरुवात केली होती. पण ओशन फिल्म कंपनी प्रायव्हेट लिमिटेड व्हायला 2011 साली उजाडलं. आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म होत असताना तुम्हाला अनेक डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात आणि त्याच्याबरोबर काही नावाचे ऑप्शन्स द्यावे लागतात. तर 3 नावांचे ऑप्शन्स द्यायचे असतात. तर आम्ही 3 नावांचे ऑप्शन दिलेले, 2 दिले होते, द फिल्म कंपनी आणि मुंबई फिल्म कंपनी. आणि तिसऱ्या नावाचा ऑप्शन दिला नव्हता. तर फॉर्मवर काहीतरी लिहायला पाहिजे म्हणून जे आमचे CS आहेत त्यांनी आणि यांनी असा एक ओशन फिल्म कंपनी असा एक रेफरन्स म्हणून एक थर्ड दिला होता. इट वॉज कम्प्लिटली रॅन्डम. आणि झालं असं की द फिल्म कंपनी, द असं कुठले ॲडजेक्टिव्ह असलेली गोष्ट ते अप्रूव्ह करत नाही, म्हणून ती अप्रूव्ह नाही झाली. मुंबई फिल्म कंपनी त्यांनी आम्हाला दिलं नाही. आणि मग त्याच्यामुळे ऑलमोस्ट लास्ट ऑप्शन जो होता तो त्यांनी आम्हाला एक जे रजिस्ट्रेशन आलं त्यात ओशन फिल्म कंपनी हे नाव आलं. आणि मग ते आल्यानंतर मग त्याची गोष्ट. अच्छा, ओके. स्टार्टिंग म्हणजे सुरुवातीच्या जर्नीमध्ये जो तुमचा फर्स्ट प्रोजेक्ट होता, तर त्याच्या संदर्भात काही एक्सपिरियन्स किंवा ते म्हणजे स्टार्टिंगला थोडं असतं ना, फॉर्म केल्या नीट मॅनेज होत नाहीत गोष्टी किंवा क्लायंट काहीतरी हे करतो, मग त्याच्या रिलेटेड काही तुम्हाला एक्सपिरियन्स
आमच्याशी शेअर तसं ॲक्च्युली आमचं फर्स्ट प्रोजेक्ट खूप म्हणजे स्मूथ आत्ता वाटतंय स्मूथ गेलं. आम्ही आमचं काम जस्ट दाखवायला विकास गायतोंडे सर जे ॲडव्हर्टायझिंगमध्ये खूप सिनियर आहेत, तर त्यांना जस्ट आम्ही असं एक आत्ता जस्ट पास आऊट झालो आहे आणि आम्हाला काहीतरी ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम करायची इच्छा आहे आणि आमचं काम म्हणजे याचं लिखाणाचं काम, आम्ही काही फिल्म बनवली त्याचं काम दाखवायला त्यांना गेलो आणि त्यांना ते आवडलं. त्यांना काहीतरी वाटलं की आहे म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग करतायत हे. आणि मग डायरेक्टली त्यांनी आम्हाला वामनरी पेठे जो ब्रँड होता त्याची डायरेक्टली एक फिल्म करायची आपल्याला, असंच डायरेक्ट त्यांनी ब्रीफ दिलं आणि त्या प्रोसेसमध्ये ऑफकोर्स मग ती फिल्म करायची तर आमच्याकडे म्हणजे तसं काहीच एक्सपिरियन्स नव्हता त्याचा, पण लकीली त्यावेळेला चांगली माणसं जोडत गेलो. आमचा EP चंदू भेटला, त्याच्याशी जोडले गेलो. आकाश जो सिनेमॅटोग्राफर होता, श्रेया आमची तेव्हा एडिटर होती, श्रेया चॅटर्जी म्हणून. अशी वेगळी एक टीम आम्ही अख्खी बनली आणि आम्ही म्हणजे अगदीच आपण काय असतं की जेव्हा आपण एकदम नोवायचं असतो तेव्हा कशाची भीती पण नसते आणि आपल्याला काही त्याच्याबद्दल वाटतच नाही काही. आत्ता वाटतं की अरे तेव्हा आम्ही फिल्म कॅमेऱ्यावरती शूट केले, त्याचं रीळ एक 4 मिनिटाचं रीळ हे 14,000चं असायचं. त्याच्यामुळे ते असं संपलं की ते म्हणजे चालू झालं की संपून जायचं आणि 14,000 पाण्यात जायचे डायरेक्ट. तर तुम्ही रिटेक नाही घेऊ शकत. आता कसं डिजिटल कॅमेरामुळे आपल्याला पाहिजे तेवढे वेळा रिटेक घेता येतात. सो फिल्म कॅमेरा असा असतो की ज्या वेळेचं रीळ तुमचं एक्सपोज होत जातं आणि 4 मिनिटं एक्सपोज झाली की ते संपलं रीळ, मग तुम्हाला नवीन रीळ वापरायचं. सो लिमिटेड बजेटमध्ये डायरेक्ट फिल्म कॅमेरावर काम करणं इट वॉज रिअली डिफिकल्ट ॲट दॅट टाइम. पण आम्हाला काही भीती नव्हती कारण आम्ही कधी कामच केलेलं नव्हतं, त्यामुळे सगळंच लर्निंग एक्सपिरियन्सेस होते. म्हणजे तो जो आम्ही जी ॲड शूट करत होतो त्याचं जे पॅक शॉट्स होते ज्वेलरीचे ते मॅक्रो लेन्सेसमध्ये कसे दिसणार आहेत हेही आम्हाला माहिती नव्हतं. आणि आम्ही कधी कॅमेराजच बघितले नव्हते त्या क्वालिटीचे, आम्ही त्या लेन्सेसच कधी बघितल्या नव्हत्या. त्यामुळे ऑनफिल्ड जे काही दिसेल त्यातनं आम्ही शिकत गेलो. त्याच्यात काही कुठे एरर्स येत होते ते क्लिअर करत गेलो, रेक्टिफाय करत. सो इट वॉज इंटरेस्टिंग प्रोसेस आणि समहाऊ ते वर्क झालं, ते आवडलं, क्लायंटकडनं अजून कामं मिळायला लागली आणि ते चालू झालं. आमच्याकडे फक्त एकच होतं की जेन्युअनली करायचं, जे करायचं ते फुल हार्टेडली करायचं आणि एक नाटकामुळे आलेला डिसिप्लिन होता कामाबद्दलचा. तर तो एक म्हणजे काय म्हणजे तो एक होता थोडासा. दुसरं एक चांगलं काय होतं माहिती आहे का, विकास गायतोंडे बरोबर होते, वामनरी पेठे संस्थेचे जे मार्केटिंग हेड आहेत गुप्ते सर ते बरोबर होते. सो जो क्लायंट साईडने पण खूप चांगला सपोर्ट होता किंवा पेठेंचा पण सपोर्ट खूप चांगला होता. म्हणजे नवीन मुलं कुठली तरी आली आहेत 20-22 वर्षाची, ह्यांना काय येत आहे असा त्यांचा नव्हता ॲटिट्यूड. सो तो एव्हरीथिंग केम टुगेदर आणि मग तो सक्सेसफुल टीम बेसिकली ते टीम वर्क होतं. तेव्हा आमच्याच वयाची माणसं ही सगळी काम करणार, म्हणजे DOP पासून ते आर्टसाठी तर आम्ही असे बसून कापून वगैरे गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे त्या मॅक्रो लेन्समध्ये आपण हात पुढे टाकल्यानंतर ती रीळ संपते आणि त्याचा फोकस शिफ्ट होतो. हे कळण्यासाठी 2 ते 3 रीळ अशाच गेल्या होत्या ऍक्च्युली. म्हणजे एकदम मायक्रो ठिकाणी आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला सगळंच एंटायरली एक्झिक्यूट करता येतं. कोणीच नव्हतं ना, म्हणजे आम्ही 3 जण हीच कंपनी होती, माणसं नव्हती, कोणी नवीन तुम्ही सगळे जॉईन झालेला नव्हता. सो त्याच्यामुळे सगळं आम्हीच करायचो. म्हणजे आम्हीच लिहायचो, आम्हीच एडिट करायचो, आम्हीच जाऊन प्रोडक्शनला बसायचो. ते रीळ घेऊन जावं लागायची लॅबमध्ये, ती एक्सपोज व्हायची, मग ती चेक व्हायची, मग तिकडनं स्टुडिओजला जायचं, ते फिजिकली कट व्हायचं. ते सगळं म्हणजे एक्सपिरियन्सनेच शिकलो. एकदा शूट होता अशी कंडिशन आली होती रात्री 2, 2:15 वाजता की स्टॉक असतो रीळचा तो संपला होता, म्हणजे एकच उरली होती आणि आम्ही नाईटचं शूट करत होतो आणि शिफ्ट आम्ही दुसऱ्या दिवशी बजेटच्या कन्स्टंटमुळे परत करू शकत नव्हतो. तर आम्ही 2-2:15 रात्री जाऊन ती रीळ शोधून ती रीळ त्या कोडॅकच्या इथून घेऊन पिकअप करून येण्यापासून ही सगळी प्रोसेस शिकता आली बेसिकली. सो या सगळ्या गोष्टी म्हणजे हे सगळं शिकल्यामुळेच मे बी ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात त्याच्या मागच्या ह्या सगळ्या स्टोरीज असतात जे तुम्ही एक्सपिरियन्स करता, अनुभव घेता, त्याच्यातून तुम्हाला लक्षात येतं. बरोबर. तर ॲक्च्युली ह्याच्याशीच रिलेटेड माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे की आता ओव्हर द इयर्स, म्हणजे आता 13 years इज अ लॉंग जर्नी. सो त्यावेळेस हे तुमचे सगळे एक्सपिरियन्सेस आहेत, पण आत्ता ना बरंच ॲडव्हर्टायझिंगचे मीडियम्स चेंज झाले आहेत, सोशल मीडिया आला आता. दॅट टाईम इट वॉज नॉट देअर. आत्ता सोशल मीडिया आले, त्याचे वेगळे अपग्रेडेशन झाले आहेत. सो हाऊ डू यू गाईज स्टील मॅनेज टू कोप अप विथ इट? म्हणजे त्यावेळेस काय होतं आणि आत्ता म्हणजे ते चेंजिंग लाईफस्टाईल, हाऊ डिड यू ऑल मॅनेज टू गेट अपग्रेडेड? आणि आत्ता आपली एजन्सी बऱ्यापैकी वी कॉन्स्टंटली कीप अपग्रेडिंग. सो हाऊ डिड यू ऑल मॅनेज दॅट? आय थिंक फाउंडेशन तुमचं नीट असलं ना की अपग्रेडेशन इज म्हणजे जस्ट वन ऑफ द ॲडिशन पार्ट.
लकीली आम्ही जेव्हा विकास गायतोंड्यांबरोबर किंवा जनरली आम्ही नाटकातून हे जे शिकत आलो, जे काही फाउंडेशन आम्हाला जे आमच्या एक्सपिरियन्समधून मिळत गेलं ना, तर त्यामुळे आमचं फाउंडेशन खूप पक्कं झालं आणि त्यावेळेला खूप चांगली माणसं जोडली गेल्यामुळे त्यांनी बेसिक्स आम्हाला क्लिअर आहेत. त्यामुळे बेसिक गोष्ट कशी सांगायची, बेसिक ब्रीफ काय घ्यायचं असतं, ते समजून घ्यायचं असतं, काय घ्यायचं असतं, ते आपण कसं इंटरप्रिट करायचं आणि मग ते कसं मांडायचं. सो मला वाटतं की म्हणजे फॉर्म्स जरी बदलत असले ना, फॉर्म्स बदलू शकतात. ॲडव्हर्टायझिंगचे फॉर्म्स म्हणजे आम्ही होल्डिंग पण केलं, प्रिंट पण केलं, टेलिव्हिजन पण केलं. सो फॉर्म्स काही बदलले ना तरी पण तुमचं बेसिक ॲडव्हर्टायझिंग, तुमचं प्रोडक्ट सेल कसं करायचं, हा जो कोर आहे तो सगळ्यासाठी सेम राहतो. सो तुम्हाला तो तुमचा पक्का असणं गरजेचं असतं. तो आमचा झाला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगलं काय आहे सुजयच्या बाबतीत किंवा ह्याचं, की तो अपडेट घेत असतो. कदाचित मला तेवढे टेक्निकली अपडेट्स नसतात, पण तो ते खूप एक्झॅक्टली तर तो ते टेक्निकली अपडेट घेत असतो. मी काय आजूबाजूला चाललंय ते बघत असतो, वाचत असतो, इतरांनी केलेलं काम किंवा काय वेगळ्या पद्धतीने समाजात घडत आहेत गोष्टी हे बघत असतो. आणि समाजात घडणाऱ्या गोष्टींकडे बघून तुम्हाला खूप अपडेट तुम्ही होत असता. सो ते खूप गरजेचं आहे. हां, मग मीडियम्सचा तेवढा त्रास नाही होत. आत्तापर्यंतचा सगळ्यात चॅलेंजिंग प्रोजेक्ट कोणता होता? आय थिंक प्रत्येक प्रोजेक्टच चॅलेंजिंग होतं. कारण सांगू का काय माहिती आहे की ज्यावेळेला तुमचे वर्क एथिक्स तुम्हाला एक तयार केलेले असतात ना, त्यावेळेला तुमचं काम छोटं असो किंवा मोठं असो, तुमचे पैसे त्याच्यामागे लागलेले कमी असोत किंवा जास्त असोत, प्रत्येक कामाच्या वेळेला तुम्हाला तेच एफर्ट्स पहिल्यापासून घ्यावे लागतात. आणि तीच अनसर्टन्टी पहिल्यापासून असते की हे काम चांगलं होणार की नाही होणार, आपण क्वालिटी देऊ शकणार की नाही देऊ शकणार. सो त्या सगळ्या याच्याने ना असं म्हणजे कुठलंच प्रोजेक्ट हे इझी नसतं. प्रत्येक प्रोजेक्टचे त्यांचे चॅलेंजेस असतात. बट त्यातल्या त्यात विच यू थॉट की इट वॉज दिस वुड हॅव बीन लाईक अ केक वॉक, पण हा थोडा चॅलेंजिंग होता आपल्यासाठी किंवा थोडं चॅलेंजिंगच्या याच्यामध्ये मुद्दा हा आहे की तू आता 13 वर्षाची जर जर्नी बघितलीस ना, तर येणारं प्रत्येक प्रोजेक्ट हे वेगवेगळे सलग तुला असं म्हणजे ओशन फिल्म कंपनीचं सलग चालणारं एखादं हे चाललंय, तर वेगवेगळ्या पद्धतीची धाटणीची कामं ओशन फिल्म कंपनी करते. त्याच्यामुळे येणारं प्रत्येक प्रोजेक्ट, त्याचा विषय, त्याचा अवाका, ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने असतात. त्याच्यामुळे चॅलेंज हे त्या प्रत्येक प्रोजेक्ट्समध्ये येतं. आणि तुम्ही आता पार्ट आहात त्याच्यात, तुम्हाला पण ते माहिती आहे की कशी चॅलेंज. एका बाजूला आपण ॲडव्हर्टायझिंग पण करतोय, एका बाजूला टेलिव्हिजन करतोय, एका बाजूला म्युझियम्स करतोय, सगळंच करतो. आता खूप जणांना इनफॅक्ट कोणाला जास्त माहितीच नाही आहे की आपण एवढ्या व्हर्टिकल्समध्ये काम करतो. सो वी वर डुईंग ॲडव्हर्टायझिंग फर्स्ट, मग आपण टेलिव्हिजनमध्ये गेलो. सो दॅट ऑल्सो आय वॉन्ट टू आस्क. माय नेक्स्ट क्वेश्चन इज की ॲड एजन्सी करत असताना अशी ती काय किक होती की काय वाटलं तुम्हाला की नाही वी शुड डू टेलिव्हिजन नाव. मग आपण टेलिव्हिजन शो प्रोड्यूस करायला लागलो, भागो मोहन प्यारे. तर ती जर्नी, तो स्विच कसा तुम्ही डिसाईड केला? व्हॉट मेड यू? आपण जेव्हा प्रोडक्शन हाऊस फॉर्म केलं ना, म्हणजे ॲडव्हर्टायझिंग एजन्सी हा एक पार्ट होता. ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचा प्रोडक्शन हाऊस हा एक भाग होता ज्याच्यात आपण फिल्म मेकिंग करत होतो. फिल्म मेकिंगची वेगळी मीडियम्स आहेत. मग त्याच्यात डॉक्युमेंटरीज आल्या ज्या आपण करत होतो. आपली फर्स्ट डॉक्युमेंटरी लिस्बनला गेली होती. आपण ॲड फिल्म्स करत होतो. सो त्याचाच एक भाग असतो टेलिव्हिजन आणि त्याचाच एक भाग असतो प्रॉपर फीचर फिल्म. सो ते एक टप्प्याटप्प्याने त्या गोष्टी करायच्या असतात. आणि मी टेलिव्हिजन खूप वर्ष लिहित होतो. सो टेलिव्हिजनचा एक्सपिरियन्स माझा बिल्ड होत होता. तिकडे मी केलेल्या कामामुळे लोकांचा रिस्पॉन्स मिळत होता, चॅनल्सचा रिस्पॉन्स मिळत होता. आणि त्यावेळेला आणि खूप आधी मी आणि ओंकारने एक दूरदर्शनसाठी टेलिव्हिजन शो छोटा मिनी सिरीज एक प्रोड्यूस केली होती. त्यामुळे आम्हाला थोडा एक्सपिरियन्स होता. बिकॉज नाव डेज व्हॉट हॅपन्स की सगळ्यांचे म्हणजे आता आमच्या यूथचे ना सगळ्यांचे ड्रीम्स असतात की आपण काहीतरी हे करावं नेक्स्ट स्टेप, पण ते गट्स असणं पण खूप इम्पॉर्टंट असतं. सो हाऊ डिड यू म्हणजे ते काय यु नो वी फिअर थिंग्स की जरी आपण त्या इंडस्ट्रीमध्ये असलो ना तरी प्रोड्यूस करणं इज अ बिग थिंग ना. म्हणजे कोणतरी बॅकअप नाही आहे, तुम्हीच आहात जे आहात ते. पण तेच असतं, तुम्ही ज्या वेळेला बिझनेस करता किंवा तुम्ही कुठलंही एंटरप्रेन्युअर म्हणून काम करता त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं असतं रिस्क टेकिंग फॅक्टर आणि कॅल्क्युलेटेड रिस्क टेकिंग. म्हणजे रिस्क टेकिंगचे पण 2-3 प्रकार आहेत. काही जण वेड्यासारखी रिस्क घेतात. आपण अशा फॅमिली बॅकग्राऊंडमधून आलेलो आहोत की आपल्याकडे इतके पैसे नाही आहेत की आपण अशा रिस्क घेऊ शकतो. किंवा आपण आत्तापर्यंत जे करत आलो आहे ते आपल्या कंपनीतूनच कमवलेल्या गोष्टी परत टाकत ती वाढवत गेलेलो आहोत. असं नाही झालं आहे की आपल्याला कोणीतरी फायनान्शियल फंडिंग देतं आहे आणि आपण ते वाढवतो.
सो ते एक लिमिटेशन होते. पण रिस्क टेकिंग ही खूप महत्त्वाची असते. सो ती कॅल्क्युलेटिव्ह रिस्क टेकिंग तुम्हाला पाहिजे. आणि मुळात तुम्हाला आयुष्यात फेल्युअर्स येणार आहेत किंवा डल पिरियड येणार आहे याचा ॲक्सेप्टन्स पाहिजे. म्हणजे एक काळ असा होता ज्या वेळेला 2-2, 3-3 वर्ष एकही काम नाही मिळायचं. ॲडव्हर्टायझिंग लल पिरियडमध्ये होतं. आत्ता खूप आपल्याला ते 13 वर्ष अशी पटकन गेल्यासारखी वाटतात की टेलिव्हिजन पण चालू आहे, हे पण चालू आहे. पण असा पण पिरियड असायचा ज्याच्यात वर्षभरात एक काम व्हायचं आणि त्यावेळेला कंपनी सर्वाईव्ह करणं अतिशय डिफिकल्ट असायचं. म्हणजे आत्ता सॅलरीज आहेत, पैसे आहेत, हे सगळं होतं. त्यावेळेला ते बेसिक्स मेंटेन करणं पण कठीण होतं. पण त्यावेळेला हेच माहिती होतं की आपण जर पेशन्स ठेवला तर आपल्याला कधी ना कधीतरी त्याच्या पुढचं काम चांगलं मिळणार आहे आणि कामाच्या गुणवत्तेवरच पुढचं काम मिळणार. हे जेव्हा तुमच्या डोक्यात पक्कं असतं ना त्यावेळेला तुम्ही फक्त गुणवत्तेवर कॉन्सन्ट्रेट करता आणि मग ती गुणवत्ता तुम्हाला अल्टिमेटली कोणतरी एक्नॉलेज करतं. सो आम्ही केलेल्या कामाची गुणवत्ता कदाचित चॅनल्सनी एक्नॉलेज करायला सुरुवात केली म्हणून त्यांच्याकडनं ऑफर आली पहिली की तुम्ही शो प्रोड्यूस करा. म्हणजे आपण तिकडून पण आपला चांगला सपोर्ट. आपण गेलो नव्हतो की आम्हाला शो द्या सांगायला. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो त्याच्यामुळे काय होतं काही काही मार्ग असतात ना हे इतर लोक आपल्यासाठी उघडून देतात जर आपण प्रामाणिकपणे काम करत राहिलो तर. ही खरी गोष्ट आहे. आपण आत्ता म्हणतोय की ओशन फिल्म कंपनी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे किंवा आपण मल्टिपल याला काम करतो. आमच्या तिघांचा मूळ इश्यू हा आहे की आम्हाला स्वतःचं मार्केटिंग किंवा कंपनीचं मार्केटिंग करणं जमत नाही. सो आत्तापर्यंत 13 वर्षाच्या प्रवासामध्ये जी कामं आपण प्रामाणिकपणे केली आहेत किंवा ज्या गुणवत्तेने केली आहेत ते काम स्वतः इटसेल्फ त्याचं मार्केटिंग त्या कामानेच केलं. त्याच्यानेच इतर माणसं आपल्याकडे म्हणजे ते अप्रोच झाली अर्थात. ट्रू, बरोबर. सो आता आपण ह्या वेरियस व्हर्टिकल्समध्ये काम करतो तर त्याच्या पण वेगळ्या वेगळ्या टीम्स असतात. सो टी व्हीची एक वेगळी टीम आहे, मग आपण ॲड एजन्सी ते करतो तर आपली ऑफिसची एक टीम आहे, डॉक्युमेंटरी हे सुजय सगळं डिरेक्ट करतो तर दॅट इज ऑल्सो अनदर टीम. मग ह्या सगळ्या टीम्स तर वेगवेगळ्या आहेत बट त्याच्यामध्ये कॉमन कोण तर तुम्ही तिघं. सो तुम्ही तिघं हे कसं काय बॅलन्स आउट करतात की एवढे रिलेशनशिप्स, एवढ्या त्या टीम्स, त्यांच्यामधले काही ना काहीतरी क्वॉरल्स असतात किंवा काही इश्यूज असतील. सो व्हॉट इज द मंत्रा टू balance out so many teams, so many different verticals, because honestly it is not possible, it is not easy at all. म्हणजे कोणीच दुसरी कंपनी एवढं काही करत नसेल. 2 गोष्टी मला वाटतात, प्रामाणिकपणा आणि तुम्ही क्रिस्टल क्लिअर राहिलात ना तर सगळं व्यवस्थित मॅनेज होतं. सो तुम्ही खोटं बोलायचं नाही आणि तुमचे एथिक्स सोडायचे नाही. या 2 गोष्टी जेव्हा तुम्ही मेंटेन करता ना तेव्हा सगळ्या टीम्स बॉन्डेड राहतात. आणि तुमचा अजेंडा हा ते प्रोजेक्ट असलं पाहिजे. म्हणजे जर काय ओनर्सचा अजेंडा काहीतरी ते प्रोजेक्ट सोडून वेगळं असेल तर ऑफकोर्स टीम मेंबरचं पण ते असणार आहे. तर तुमचा अजेंडा बाकी काही नाही, ते प्रोजेक्ट चांगलं होण्यासाठी हाच एक प्युअर अजेंडा असला पाहिजे. सो दुसरं काहीच नसलं पाहिजे. सो आय थिंक मग त्याच्यासाठी काय वेगळं मग खूप नाही करावं लागेल. त्याच्यासाठी मग तुम्ही उद्या लोकांशी भांडलात किंवा लोकांशी अत्यंत प्रेमाने वागलात, कधी वेळ प्रसंगी एक्स्ट्रीम एकमेकांमध्ये मतभेद जरी निर्माण झाली तरी प्रत्येकाला माहिती असतं की हे सगळं त्या प्रोजेक्टसाठी चाललं आहे, इट इज नॉट पर्सनल. सो ते खूप गरजेचं असतं की तुम्ही तुमचं काम करत असताना त्याच्यात पूर्ण प्रामाणिकपणे फक्त कामाच्या बेटरमेंटसाठी एकत्र आलाय, तुमचे वेस्टेड इंटरेस्ट नाही आहे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते तर ॲक्च्युली आपल्या सगळ्याच टीम्सना म्हणजे सेटवरची पण ऑफिसची म्हणजे ऑल टीम्स वी ऑल नो इट की हे असंच आहे आणि म्हणून आम्ही पण ॲक्च्युली तेवढेच बॉन्डेड आहोत. ते वर्क कल्चर आपोआप तयार होतं. तुम्ही एक बेस तुमचा तसा तयार केला ना की आपोआप तुम्हाला तशीच माणसं जोडली जातात ज्यांना त्याच पद्धतीने काम करायचं आहे आणि आपोआप अनवॉन्टेड माणसं जी असतात ना ती लांब जायला लागतात. सो थ्रू द पास्ट 13 इयर्स आम्हाला लक्षात आलं आहे की ज्यांना प्रामाणिकपणे आणि सर्टन क्वालिटी टाईपचं काम करायचं आहे तेच लोक जोडले जाणार आहेत आणि ज्यांना तशा पद्धतीने काम नाही करायचं आहे किंवा ज्यांना इतर काहीतरी इंटरेस्टेड आहेत ते हळूहळू आपोआप बाजूला व्हायला लागतात आणि मग आपला पाथ जो असतो तो क्लिअर होतो. सिन्स वी आर टॉकिंग अबाउट म्हणजे काही क्वालिटीज हे ते, तर आपल्या कंपनीचे कोर व्हॅल्यूज काय आहेत? म्हणजे वेन यू ऑल स्टार्टेड तेव्हा काही व्हॅल्यूज असतील तर ओव्हर द पिरियड आपले काही कोर व्हॅल्यूज आहेत तर ते काय आहेत? मला वाटतं की आता जे चर्चेतून येतं आहे तेच की एक तर प्रामाणिकपणा, की आपण जे काय करतो ते जेन्युइनली करतो, त्याच्यात काही बाकी हे नसतं, हा एक बेस हे आहे. त्याच्यानंतर मला वाटते हार्डवर्क, म्हणजे मेहनतीला आपण मेहनत करतो आणि मेहनतीच्यावर प्राईम हे की तुम्ही
टॅलेंट हे वरती खाली असतं प्रत्येकाचं, पण यू हॅव टू गिव्ह युअर बेस्ट आणि यू हॅव टू वर्क हार्ड. सो आय थिंक हे 2 बेसिक आहेत. हेच आहे. मला फक्त ऍड करावं वाटतं की प्रामाणिकपणा हा जसं म्हणाला, मेहनत, सिन्सिअरिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे काही काम करताय त्यावर तुमचा प्रचंड विश्वास पाहिजे. अनेक वेळेला काय होतं की माणसाचा जे काम करतो त्यावर विश्वास नसतो आणि ते कन्व्हिक्शन नसलं ना तर मग तुम्ही ते काम चांगलं नाही करू शकत. सो आपण जे काम करतोय मग ते छोटं असो, मोठं असो, आवडीचं असो, नावडीचं असो, त्यावर प्रचंड विश्वास ठेवून जर काम केलं तर ते होतं. हा जसं म्हणाला तसं प्रत्येक वेळेला काही खूप ग्रेट टॅलेंटेड काम करायला मिळेल किंवा आपण खूप आउट ऑफ द बॉक्स काही देऊ शकू असं कधी कधी नसतं. पण कन्सिस्टंटली तुम्ही जर चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलात प्रामाणिकपणे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून तर तुम्हाला यश मिळतं. आणि तीच कदाचित ओशन फिल्म कंपनीच्या बेसिक क्वालिटीज किंवा जे आपण वर्क एथिक्स म्हणतो ते हे. म्हणजे आम्ही सांगितलेली गोष्ट जी होती ना की क्रिस्टल क्लिअर कम्युनिकेशन, तर 13 वर्षामध्ये आम्ही तिघांनी मे बी आमच्याकडून ते झालं असावं, पण त्या क्रिस्टल क्लिअर कम्युनिकेशनमुळेच आपण आत्ता इतक्या इझिली सगळ्या गोष्टी हे करतो. म्हणजे असं बऱ्याचदा झालेलं आहे की केवळ एका फोनवरती काही गोष्टी न घडणाऱ्या असतात किंवा आपल्याला वाटतात की त्या अरे एवढ्या पटकन कशा होतील, तर त्या क्रिस्टल क्लिअर कम्युनिकेशनमुळे होतात. म्हणजे आपण दिवसाला जवळजवळ 50-100 लोकांशी कॉन्स्टंटली कम्युनिकेट करतो गोष्टी, पण त्यांचा विश्वास जो निर्माण झालाय तो या क्रिस्टल क्लिअर कम्युनिकेशनमुळे झालाय आणि त्याच्यामुळे तो ईज तुम्हाला आता सगळ्यांना आपल्याला काम करताना जाणवतो आजूबाजूला. आणि याच्यात एक म्हणजे ऍड नाही पण याच्यात एक की आम्ही म्हणजे जेव्हापासून सुरुवात केली आपण कंपनीची ना तेव्हा कोणतंही काम छोटं नाही हे बेसिक आम्ही ठेवलं. तर म्हणजे आम्ही तेव्हा सुरुवातीला तर बर्थडे व्हिडिओज वगैरे पण एडिट केलेत आणि ते तेवढ्याच कन्व्हिक्शनने केलेले, तेवढ्याच म्हणजे प्रेमाने केलेत, आनंदाने केलेत. सो आत्ताही करतो. ते बेसिक आहे की म्हणजे अजूनही कोणतंही काम छोटं नाही आणि तसंच असलं पाहिजे. ओके, आता तुम्ही 3 कॉलेज मित्र एकत्र आलात, फ्रेंडशिप होती, मग त्याच्यानंतर तुमचे व्हॅल्यूज जुळले आणि त्याच्यानंतर यू फॉर्मड अ कंपनी. नाव द कंपनी हॅज ग्रोन टू 13 years. आधी आपलं ऑफिस छोटं होतं, आधी तर आम्ही पण नव्हतो, आधी तुम्ही तिघंच सगळंच करत होतात. म्हणजे मी तर जेव्हा मी पण लाईक वेन आय जॉईंट ऑल, जेव्हा मी तुमच्यावर काम करायला लागले तेव्हा तर तुम्हीच सगळं करत होतात. म्हणजे सुबोधशी एवढं कनेक्शन नव्हतं, पण तुम्ही दोघं वेन वी हॅड वर्कड इन BKC, राईट फ्रॉम LED सगळे बॉक्सेस उचलण्यापासून ते सगळंच. सो तिथून त्या छोट्या ऑफिसमधून आता हे मोठं ऑफिस, एव्हरीबडी कम्स टू अवर ऑफिस आणि सगळ्यांना तारीफ करतात की वा व्हॉट अ ऑफिस, आम्ही एवढी मोठी टीम आहोत. तर आत्ता तुम्हाला कसं वाटतं, व्हॉट इज द फिलिंग की तिथून इथे शिवाजी पार्कात? ऍक्च्युली खरं ना आम्ही ऍक्च्युली म्हणजे हे नॅचरली होत जातात गोष्टी, आम्ही याचा विचार नाही करत. खरंच एवढाच विचार होता की जागा तिकडे पुरत नाहीये, आता एवढी जागा पाहिजे की सगळेजण व्यवस्थित बसता आलं पाहिजे, जेवायला वगैरे नीट जागा पाहिजे. एक्झॅक्टली. सो असाही काळ होता की काही आपल्याकडे ऑफिस बिफिस काहीच नव्हतं, रिसोर्सेस तेवढे होतं. पण म्हणजे आता ह्या ऑफिस म्हणजे अर्थात ते सगळ्यांना आवडतंय, आपण सगळ्यांनी करतोय, पण असं काही विचार नाही केला आम्ही आता असा. उलट इथे येऊन लोकांनी त्यांना काहीतरी करावं असं वाटतंय, त्यांना रिफ्रेश वाटतंय, त्यांना इथे येऊन काहीतरी सुचेल आम्हाला असं वाटतं. आपल्याकडे बरेचसे व्हिजिटर्स ऑफिसमध्ये येतात तर त्यांची हीच भावना येते की अरे इथे येऊन आम्हाला पॉझिटिव्ह वाटतं, इथल्या वाईब्स आम्हाला आवडतात. सो त्या वाईब्स ह्या मे बी त्या विचारांनी पॉझिटिव्ह असल्या पाहिजेत, रादर दॅन ती वास्तू नेहमी पॉझिटिव्हच असते असं माझं मत आहे, सगळ्यांचं आमच्या तिघांचंही मत आहे. तर त्या आपल्या पॉझिटिव्ह वाईब्स ज्या आहेत त्या ह्या ऑफिसमध्ये आहेत, त्याच्यामुळे आपण अधिक चांगलं काम करतोय, आपण चांगले डिलिव्हरेबल्स लोकांना देतोय, येणाऱ्या माणसांना ते पॉझिटिव्हली आवडतंय. सो ही मे बी आता तू सांगितल्यानंतर आम्हाला सुचलेली ह्या ऑफिसबद्दलची हे आहे. हो, बिकॉज सगळेजण म्हणजे कोणी आपल्याकडे व्हिजिट केलं, इवन इंटर्न्स किंवा कोणी, तर त्यांचे फीडबॅक्स असेच आहेत की वाव नाईस ऑफिस, किती छान. म्हणजे एव्हरीबडी हॅज सीन द पीक बट नोबडी नोज फ्रॉम वेअर इट हॅज कम. म्हणजे फार कमी लोकांना माहिती आहे. आणि मला वाटतं आपण ऑफिस डिझाईन करतो आपण सगळे एकत्रच होतो. एक्झॅक्टली. सो त्या गोष्टीमधले पण आपलेपणा ऑटोमॅटिकली त्या वास्तूमध्ये येतो ना.
आता खूप साऱ्या क्वेश्चन्स नंतर म्हणजे जर्नी आणि वगैरे वगैरे त्याच्यानंतर आता आपण थोडे पब्लिक डिमांडवाले क्वेश्चन्सकडे जाऊ. सो काही तुम्हाला इंडिव्हिज्युअली आम्हाला क्वेश्चन्स विचारायचे आहेत. सो ते फर्स्ट आय विल स्टार्ट विथ सुजय. हा क्वेश्चन आहे ना सुजय, तू लिटरली सगळ्यांना विचारलायस, तर आज आम्हाला तुला विचारायचा आहे तो क्वेश्चन. म्हणजे ते आम्हाला नंतर कळालं की हा सगळ्यांना हा प्रश्न विचारला गेला आहे. सो टुडे यू हॅव टू आन्सर इट. Where do you see yourself in the next 5 years? So Janta wants to know today ki where do you see yourself in the next 5 years? I think I see my next 5 years हे कंपनी अजून छान ग्रो झालेली आहे, अजून अशी आपली टीम आहे, त्यांच्यावर आपण एन्जॉय करतो. ओके ठीक आहे, बस म्हणजे कंपनीसाठी नाही, तू काय करतोस ते विचारलं. कंपनीमध्येच आहे तू. आणि जो तुम्हाला वाटणारा कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे त्याचं किती इज मध्ये ओके. सुबो, तुझ्यासाठी आमचा नेक्स्ट क्वेश्चन आहे की रोमॅन्टिक जॉनरा तू खूपच छान लिहितोस. म्हणजे तुझ्या आता जीव रंगला, मग आपला माझा होशील ना. मग रोमॅन्टिक रायटिंगसाठी म्हणजे व्हॉट इज द सिक्रेट? की कोणी इन्स्पिरेशन आहे की इन सम मोटिवेशन? एवढा इझिली एवढं मस्त तुला, म्हणजे तू आम्हाला पण जेव्हा नरेशन देतोस तेव्हा इट इज सो इज्ड. सो हाऊ डू यू मॅनेज दॅट? प्रश्न कोणाला पडला? सगळ्यांना, जनतेला पडलेला प्रश्न. जनतेला म्हणजे रोमॅन्टिक न दिसणाऱ्या माणसाकडनं रोमॅन्टिक लिखाण कसं? नाही, कुठली गोष्ट जेव्हा सांगतो आपण त्यावेळेला ती स्वतःला पहिले आवडायला लागते. त्यामुळे ते एकतर त्या पॉईंट ऑफ व्ह्यू नसतं. आणि असं नाही माझ्याकडे म्हणजे मला रोमॅन्टिकच गोष्टी करायला आवडतात किंवा असं काही नाही. माझं ऑब्झर्वेशन कदाचित बरं आहे. तर मी जे काय ऑब्झर्व करत असतो आजूबाजूला किंवा मला असं वाटतं लेखक म्हणून तुम्हाला स्वतःला खूप इमोशनल असायला लागतं. जेव्हा तुम्ही पूर्ण प्रत्येक इमोशन स्वतः फील करू शकत असता किंवा तुम्ही त्या इमोशन्स ॲक्नॉलेज करू शकत असता. फील करणं कदाचित फार फिल्मी वाक्य, पण ॲक्नॉलेज करू शकत असाल तर ते मग त्या इमोशन्स लोकांपर्यंत कशा पोहोचवायच्या हे पण तुम्हाला कळायला लागतं. आणि त्यातनं ते तयार होत गेले. आणि असं काही माहीत नाही, असं काही फॉर्म्युला नाही आहे. मी आपली जी कुठली गोष्ट सांगायची असते ती त्याच पद्धतीने सांगतो, मग ती वर्क झाली तर लोकांना आवडते. असं काही म्हणजे विचार करून गेलेलं नाही आहे. अच्छा, ओके. पण त्या वर्क झाल्यात आणि बॅक टू बॅक तोच जॉनरा आहे ना, म्हणून वी ऑल वर. आता मला बदलायचं आहे. ओके. आणि नेक्स्ट क्वेश्चन अगेन ओंकार तुझ्यासाठी, की आम्हाला असं लक्षात आलं आहे की जे येल्लो कलरचे आर्टवर्क्स आहेत ना ते इझिली अप्रूव्ह होतात. हे आम्हाला ते मिळालं म्हणजे यु नो मंत्रा की येलो कलर डाल दो अप्रूव्ह हो जाएगा. मग असं का? कुठून शोधलं हे? कोणी हा प्रश्न असं जनता का क्वेश्चन आहे? मतलब सगळ्यांना असे ओव्हरऑल हे आले आहेत की येल्लो कलर आर्टवर्क असेल ना तर ते लगेच अप्रूव्ह होतं. सो आमच्याही जाणवलं आहे आम्हाला. सो वाय येल्लो अँड व्हॉट इज द एफिनिटी टुवर्ड्स दॅट कलर? वाय? असा कुछ एफिनिटी ऑब्सेशन आहे. ऑब्सेशन. पण येल्लो का? म्हणजे काय त्याचं रिलेटेड काही एक्सपिरियन्स आहे की काय? असा काही एक्सपिरियन्स नाहीये त्याचा. म्हणजे त्याच्याकडे असणारा मे बी त्याने आम्हाला मँगो बिंगोची सवय लावली आहे. तशा दृष्टीने तो येल्लो. पण जनरली म्हणजे मला तो कलर आवडतो. पण एक म्हणजे आत्ता आपण जी काही कामं करतोय ना त्याच्यामध्ये तुम्ही जर त्या कलरचा योग्य पद्धतीने वापर केला तर तो उठून दिसतो. तुम्हाला लगेच त्याच्याकडे लक्ष त्याची आवड निर्माण होईल. असं माझं मत असतं की तुम्ही तो वापरा. म्हणून आपल्या ऑफिसमध्ये पण तो पॅच वगैरे आपण सगळं येल्लो केलेला आहे. बाहेर पाथवे पण येल्लो आपण केलेला आहे. म्हणजे ते फॉलो करतात सगळे. ओके, ठीक आहे. हा प्रश्न विचारणारा मला नंतर. ज्यांना पगार वाढवून हवा असेल, ज्यांना सुट्टी हवी असेल तर ओंकार सरांना भेटताना येल्लो कलरचे कपडे घाला, पिवळ्या कपडे घालून या. ठीक आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन की दिस इज अ कॉमन क्वेश्चन टू ऑल थ्री ऑफ यू ऑल. इफ सुजय यू आर अ ब्रँड तर तुझी टॅगलाईन काय असेल? ऍक्च्युली चालायचंच. आणि सुबोध तुझी? कीप वर्किंग. ओंकार तुझी? माझी त्याला पुष्पाने घेतली मे बी फायर.
ओके, आता नेक्स्ट सेक्शनकडे आपण जाऊया. सो मी काही क्वेश्चन्स विचारेन आणि त्याच्या संदर्भात जे काही आन्सर्स असतील तुम्हाला जे वाटतं 3 out of 2 कोण तुम्ही आहात, यू हॅव टू पॉइंट ॲट इच अदर. तुम्ही भांडण लावण्याचा प्रयत्न. नाही, जस्ट ट्राय करतोय बघू. सो आम्ही बॉसेस म्हणून तुम्हाला ओळखतोच की तुझं काही स्पेशालिटी आहे, सुजयची, सुबोधची, पण इंटरनली तुम्ही तुमच्याबद्दल किती माहिती आहे आम्हाला नाही माहिती, वी डोंट नो. सो हे काही जेनरिक क्वेश्चन्स आहेत ते आम्ही काढले. तुम्ही तिघांनी मिळून कंपनी स्टार्ट केली, एकदम व्हेरी नाईस पद्धतीने तुम्ही ती पुढे घेऊन जात आहात, पण खरा तुमच्या तिघांमधला चांगला बिझनेसमॅन कोण आहे? हू गेट्स अ गुड बिझनेस, किंवा कंपनीमध्ये बिझनेसमॅन कोण आहे तिघांपैकी? ठीक आहे, असं काही स्पेसिफिक ऍक्च्युली असं काही बिझनेस म्हणून नाही बघितलं आपण. आपण म्हणजे आपण जेव्हापासून फॉर्म केले ना ती वी हॅव नॉट सीन इट एज अ बिझनेस. आपण ती एक आपल्याला काहीतरी करायचं इंटरेस्टिंग आणि त्या पद्धतीने करत चाललो. त्याच्यामुळे असं कधी झालं नाही की अरे हा बिझनेस आहे, हा पण अशा पद्धतीने. तो म्हणतो ते बरोबर आहे, आपण ऑर्गनायझेशन म्हणून ती डेव्हलप करतोय रादर दॅन अ बिझनेस. त्यामुळे आणि त्याच्यामुळे आपण कामं जी करतो ती एवढी वेरिड असतात त्याच कारणामुळे. सॉरी, तुझं एका वाक्यात उत्तर होतं पण ते ओके, ठीक आहे, चालेल. नेक्स्ट क्वेश्चन. तुम्ही थिएटर एकत्र केलेलं आहे, तर त्यावेळेस मुलींमध्ये कोण सर्वात जास्त पॉप्युलर होतं? नेक्स्ट क्वेश्चन. तुम्ही तिघही वर्कहॉलिक आहात, भरपूर वर्क, आणि आम्ही पण थोडेफार वर्कहॉलिक होतच आहोत. तुम्ही त्यातल्या त्यात तिघांपैकी वर्क लाईफ बॅलन्स कोण करतं चांगलं? मी आता कळू लागलो, तो प्रयत्न करतोय, थोडं तो सांगतोय की करूया असं म्हणतोय, तो एक्नॉलेज करतोय की आपल्याकडे प्रॉब्लेम आहे. अच्छा, पण अजूनपर्यंत कोणी करत नाही. ओके. तुमच्या तिघांमध्ये मतभेद झाले, भांडणं झाली, तर सर्वात आधी सॉल्व्ह करण्याचं स्टार्ट कोण करतं? कोण सॉल्व्ह करतं? कोण इनिशिएट घेतं? भांडणं झाली नाही अजून, पण तरी काही आर्ग्युमेंट्स अशी नाही सॉल्व्ह करायला लागतं. आमचं 2:1 होतं की एखाद्याला नाही पटलं तर दोघांचं जे मत आहे त्याला फॉलो करतो. सो म्हणजे अशी भांडणं असं नाही. हा, म्हणजे कोणाचं मत, एखाद्या वाद विवाद हा शब्द त्यासाठी गोष्ट पटली नाही तर जे दोघांचं मत आहे त्यातल्या 2:1 हाच फॉर्म्युला. अच्छा, ओके. म्हणजे आता काही आपल्याला डिसिजन घ्यायचं असेल कोणत्याही गोष्टीबद्दल, तर मग फायनल डिसिजन कोणाचं असतं? 2:1 किंवा 3:3 ऑफकोर्स. तो 2:1 इज इक्वल टू 3:3 नंतर होऊन जातं. ओके. आणि तुमच्या तिघांपैकी सर्वात जास्त डिसिप्लिन्ड कोण आहे? आपल्या कंपनीमध्ये सर्वात जास्त दरारा कोणाचा आहे? प्राऊड ऑफ इट. एक्सपेक्टेड होता आम्हाला पण हे. प्राऊड ऑफ इट. आमच्यावरती पण. तुम्ही तिघांनी मिळून एखादा डिसिजन, टफ डिसिजन किंवा एक स्टँड घेतला असेल कोणत्याही सिच्युएशनवर, इट कॅन बी रिलेटेड टू वर्क किंवा एम्प्लॉईज, सैलरीज, एनीथिंग, पण तुमच्या तिघांपैकी कोण तो एक जण है जो इजीली वो पिघल जाता है अगर किसी ने कुछ आके बोला, या थोड़ा मतलब ही इज अ सॉफ्ट बॉय, मतलब असं दाखवत सॉफ्ट बॉय असं माझं मत. अजून कोणाला काही क्वेश्चन्स आहेत? याचा अर्थ आम्ही खूप रूड आहोत असं? नाही नाही नाही, असं नाही आहे. मी तो शिकलो आता, खूप वर्षांनी शिकलो. रागावर कंट्रोल करायला नाही. तुम्ही काम करत असताना तुमचं लक्ष, जो राग असतो ना, तुम्ही जर कामावर कॉन्सन्ट्रेट केलं तर तो राग सबसाईड करता येतो. बाकी काही नाही. तुम्ही जर डोक्यात तुम्हाला त्यावेळेला महत्त्वाचं काय कळलं पाहिजे, तर त्यावेळेला काम महत्त्वाचं असेल तर तुमच्या बाकीच्या भावना बाजूला होऊ शकतात. हे म्हणजे गंभीर आन्सर, नाही तर शिव्या घालायच्या. पण मुळात तुम्ही त्यांना रागात बघितलंच नाही असं आमच्या दोघांचं मत आहे. बापरे, हे खरं आहे. माइल्ड वर काय बोलतोय? वर्जनच नाही असं माझं मत आहे.
वी आर Track हॅपी सोडला मी. हे व्हर्जन ओके आमच्यासाठी. वी आर व्हेरी हॅपी. माझा पण प्रश्न तुम्हालाच आहे. हा. प्रश्न नाही टास्क आहे. टास्क पण दोघांनी पण हेल्प करू शकता. म्हणजे तुम्हाला प्रश्न नाही आले म्हणून help करू शकता. बोल. कॉलेज पासून बॅकस्टेजला ओशन फिल्म कंपनीला झाली 13 वर्ष. सगळ्यांचे पगार देता देता होतोय खूप खर्च. त्याच्या पुढे पण सांगतो, तुम्ही आता पुढच्या महिन्यापासून घेऊ नका पगार आणि समजा हे कार्य आहे आपल्या घरचं. आठवले. अच्छा, हे करिअर नसतं तर हे करिअर नसतं तर तुम्ही काय असता? मी मला वाटते मला इंजिनियर व्हायला आवडलं असतं किंवा असं काहीतरी इंजिनियर किंवा CA झालो असतो. माहीत नाही मला. मी म्हणजे खूप अगदी लहानपणापासून माझ्या डोक्यात एंटरटेनमेंटमध्येच काहीतरी करणं होतं डोक्यात. त्याच्यामुळे माहीत नाही मला काय करता आलं असतं. पण मी काही करू शकतो एंटरटेनमेंटमध्ये. म्हणजे डिरेक्टर नाही तर अगदी स्पॉट बॉयचं काम पण करेन. मला काही म्हणजे त्याच्याने मला काही फरक नाही पडत मी काय काम करेन. पण मला गोष्ट सांगायला आवडते लहानपणापासून. मग वक्तृत्व स्पर्धेत असेल, नाटकात असेल. सो गोष्ट सांगायला जिकडे कुठे मिळेल, ज्या प्लॅटफॉर्मवर, ज्या पद्धतीने, ते करायला आवडेल. मग ते काही असू दे. म्हणजे 4 लोक जमवून जरी रस्त्यावर गोष्ट सांगायला सांगितली तरी आवडेल मला. माझं मी IAS IPS म्हणजे UPSC किंवा अशा याला गेलो असतो. म्हणजे जर जर हे सेकंड नसतं तर ते हां म्हणजे ते होतं. ते कन्वर्ट कधी झालं आणि कधी हे झालं ते माहिती नाही, पण झालं असतं. म्हणजे IAS IPS इफ यू कुड गो बॅक इन टाईम, सो तुम्ही तुमच्या यंगर सेल्फला काय ॲडवाईस द्याल? मी माझ्या यंगर सेल्फला मला वाटतं अजून ॲग्रेसिव्ह व्हायचं ॲडवाईस देईन. की टू बी मोर ॲग्रेसिव्ह अबाउट बेसिकली टू गेट लाईक गेट इन टू द वर्क बिझनेस या पॉईंट ऑफ व्ह्यूने थोडंसं अजून ॲग्रेसिव्ह व्हायला. मी प्युअरली कंपनी पॉईंट ऑफ हां म्हणजे यंगर सेल्फला 13 इयर्स आधी हो, तू हो. त्यावेळेस. हो. अच्छा, ओके. आय विल ॲडवाईस दॅट. मी माझ्या younger selfला ॲग्रेशन कमी करण्याचा advice सिरियसली. मला असं वाटतं की फोकस अजून व्हायचं असं मला वाटतं. की म्हणजे 13 वर्षांपूर्वी अजून जर टू द पॉईंट करून काही गोष्टींचा फोकस केला असता कंपनी म्हणून, तर अजून आपण म्हणजे बिझनेस वाईज जे आता मगाशी झालं ना आपलं की आम्ही बिझनेसमॅन नाही आहोत आणि जर त्या याने जर आम्ही फोकस केलं असतं तर अजून काहीतरी एक्सपॅन्ड. तर अजून मोठं पण म्हणजे आत्ता आहोत ते काही कमी नाही आहे. जे आपण छान हसतोय सगळं वातावरण खेळून, पण तो फोकसचा एक हे आहे. एक अशी क्वालिटी जी तुझ्यामध्ये आहे, जी तुझ्यामध्ये नाही आहे आणि बाकीच्या दोघांमध्ये आहे. मला वाटते डिटेलिंगवरती लक्ष देणं, जी माझ्यामध्ये नाही ती त्या दोघांमध्ये आहे. सुबोध, तू? डिप्लोमॅटिक व्हायला शिकता आलं पाहिजे. मला डिप्लोमसी तेवढी नीट जमत नाही. मला डिप्लोमॅटिकली वागणं माझ्याकडे कमी आहे. ते या दोघांना बरं भान ठेवून त्यांना करता येतं. सॉफ्ट स्पोकन व्हायला पाहिजे. मी आहे नाही पण असं मला आता दोघांच्या याच्यामध्ये त्याचं पार्ट जड आहे या याच्यात. पण सॉफ्ट स्पोकन व्हायला पाहिजे. काही गोष्टींच्या याच्याबद्दल आपण थेट बोलतो, थेट व्यक्त होतो, ते चांगलं आहे. पण कंपनीच्या नेचर वाईज ते सॉफ्ट स्पोकन व्हायला पाहिजे. म्हणजे डिप्लोमॅटिक आणि सॉफ्ट स्पोकन या दोन्ही याचं बॅलन्स करून जर आपण गेलो असं वाटतं. ओके, आता लास्ट क्वेश्चन, की अशा काही गोष्टी आहेत, आता तुम्ही दररोजच एकमेकांना भेटता आणि सगळं कामाविषयी तर तुमचं भरपूर बोलणं होतंच, पण काही गोष्टी बोलायच्या राहिल्यात ज्या तुम्ही एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून काही म्हणजे ज्या शेअर नाही केल्यात किंवा काही सांगायचं आहे की अरे हे तुझ्यामध्ये चांगलं आहे किंवा एनिथिंग, इट कॅन बी एनिथिंग, तर ते तुम्ही द स्टेज इज ऑल योर्स. आम्ही माईकवर सांगणार नाही आहे, कॅमेरासमोर सांगणार नाही. ओ गॉड. सांगण्यासारखं काही नाही. मला वाटतं मध्ये आम्ही एकदा म्हणजे ऑलरेडी बोललेलं नाही, असं काही वेगळं काही सांगायचं नाही आहे. पण आय थिंक आम्ही थोडंसं अजून चिल मारायला शिकलो पाहिजे. हां, आता ॲक्च्युली काय होतं, बरोबर त्यासाठी आम्ही एकमेकांचं काय माहिती आहे का, आम्ही आता इतका वेळ सतत काम करतो ना की आम्ही
ऑफिसमधनं बाहेर पडलो आणि घरी असलो तरी फोनवर जे बोलतो ते कामाचंच एक्झॅक्टली. सो रादर दॅन सतत कामाबद्दल बोलण्यापेक्षा टाइमपास करायला पण भेटलं पाहिजे. म्हणजे आम्ही रेग्युलरली फिल्म बघायला जायचो, टाइमपास करायचो, ते आता आमचं ऑलमोस्ट बनवून फक्त ओशन फिल्म कंपनी एवढंच झालंय. ऍक्च्युली आपण जे पहिलं डिस्कशन केलंय ना की कशामुळे ओशन फिल्म कंपनी झाली, तर फ्रेंडशिप कोर आहे ना ते त्या घनिष्ठ मैत्रीमध्ये होतं, त्या फिरण्यामध्ये होतं. आम्हाला प्रचंड फिरायला आवडतं. त्या आम्ही फूड बऱ्यापैकी बाहेरचं ट्राय करत असतो किंवा आम्ही बऱ्याचशा ठिकाणी व्हिजिट्सला पण जायचो असेच रॅन्डम याला. तर कदाचित ते आता मिसिंग आहे. म्हणजे पुढच्या महिन्यात सगळ्यांच्या पगारातनं थोडे थोडे पैसे कट केले जातील आणि त्यातनं आम्ही जरा बाहेर फिरायला जाऊ. चालेल. हो चालेल. दोघांचं टेक अ ब्रेक. आता काय कॉफी मग वगैरे नाही मिळणार? हॅम्पर वगैरे सरांच्या मनात असं की